नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज ऐकूयात शरद नेवाळे लिखित शेवंता या कादंबरीचा दुसरा भाग. धनाजीच्या मनात शेवंताचा निरोप घेतानाचा चेहरा पुन्हा पुन्हा उमटू लागला. शेवटच्या क्षणी तिने त्याच्याकडे टाकलेली ती नजर, त्यात कितीतरी भावना दडलेल्या होत्या. आभार, प्रेम, जिव्हाळा, काळजी आणि एक अनामिक वेदना. पण त्या वेदनेला शब्द नव्हते. रडता रडता धनाजीने आकाशाकडे नजर टाकली. मनातल्या मनात स्वतःला सावरत तो पुटपुटला, देवा, माझ्या लेकराला सुखी ठेव. तिला कधीच या घराची उणीव भासू देऊ नकोस. त्या रात्री धनाजी कितीतरी वेळ ओसरीतच बसून राहिला. आठवणींच्या गर्दीत हरवत अश्रूंच्या साक्षीने एका बापाने आपल्या मुलीला हृदयात साठवून ठेवलं. धनाजी जबाबदार आणि परिस्थितीला धैर्यानं सामोरा जाणारा माणूस. त्याच्या कष्टांमुळे संपूर्ण कुटुंबाला हे आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले होते. शेवंता आणि मनोजचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्न सोहळ्याच्या गोडसर वातावरणात धनाजीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. पण शेवंता सासरी जायला निघाली तेव्हा मात्र घरभर हळहळ आणि भावनांचा ओलावा दाटून आलेला होता. लग्नाचा मंगल सोहळा संपला, पण शेवंताच्या सासरी जाण्याच्या क्षणी संपूर्ण कुटुंबाच्या मनात एक अनामिक वेदना उसळली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तर होतेच, पण त्यासोबत मुलगी घर सोडून जात असल्याची हुरहुर स्पष्टपणे दिसत होती. तिने शेवंताला वारंवार मिठी मारली, गालांचं चुंबन घेतलं, तिच्या डोक्यावर मायेनं हात फिरवला. प्रेम भरल्या आवाजात शुभाशीर्वाद दिले, सुखी रहा बाळा. तिच्या आवाजातली थरथर तिच्या काळजीची साक्ष देत होती. शेवंता आईच्या कुशीत शिरली आणि लहान मुलासारखी हंबरडा फोडून रडायला लागली. जणू आपल्या बालपणाच्या प्रत्येक आठवणीला तिने घट्ट कवटाळलं होतं. वडील मनानं खंबीर असले तरी डोळ्यातले अश्रू मात्र त्यांच्या भावनांना लपवू शकत नव्हते. पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा अलगद पुसत त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली होती. मुलीचं कन्यादान. पण पोटच्या गोळ्याला दूर पाठवण्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलं होतं. शेवंता निघाली तेव्हा भावंड गहिवरली होती. मोठ्या बहिणीला सासरी जाताना त्यांचा कंठ दाटून आला. लहान भावंड तिच्या हाताला घट्ट धरून म्हणत होती, ताई, तू जाऊ नकोस. शेवंता त्यांना प्रेमानं जवळ घेत म्हणाली, मी दूर जाईन, पण मी नेहमीच तुमच्या जवळ असेन. तिने त्यांना मिठीत घेतलं, पण तिचं मन सुटायला तयार नव्हतं. तिने डोळे मिटले आणि हंबरडा फोडला. घरभर हळवी शांतता पसरली होती. तिचा आवाज, तिची लगबग, तिचा गोड हट्ट घरातल्या प्रत्येक भिंतीवर कोरला गेल्यासारखी भासत होती. आज त्या आठवणींनी संपूर्ण घर भरून गेलं होतं, पण तरीही घर रिकामं झाल्यासारखं भासत होतं. शेवंताच्या मनात या क्षणी दोन्ही टोकांचे भाव दाटले होते. एकीकडे नव्या संसाराचं सुखद स्वप्न होतं, तर दुसरीकडे माहेरचा निरोप घेताना हृदयात खोल असह्य वेदना. तिच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा संपत होता आणि दुसऱ्या प्रवासाची सुरुवात होत होती. हळूहळू ती पायरीवरनं उतरायला लागली. तिच्या मनात अनंत विचारांचं वादळ उठलेलं होतं. सासरी जाण्याच्या कल्पनेनं हुरहुर दाटून आली होती. दारासमोर तिची वाट बघत उभी असलेली गाडी तिच्या नव्या आयुष्याचं प्रतीक होती. शेवंतानं आईवडिलांना वाकून नमस्कार करताच तिच्या डोळ्यातले अश्रू अनावर झाले. त्या क्षणी घरभर हळवेपणा पसरला. बाबांच्या पायांना स्पर्श करताच त्यांनी थरथरत्या हातांनी तिच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवला. सुखी रहा एवढंच म्हणू शकले ते.
आईनी तिला घट्ट मिठी मारली. ती स्वतःला सावरूच शकत नव्हती. शेवंता आपल्या भावंडांकडे वळली. लहान भावाने तिचा पदर घट्ट धरला होता. ताई, जाऊ नकोस ना. त्याच्या या निरागस शब्दांनी शेवंता ढसाढसा रडायला लागली. ती प्रत्येकाला सावरत धीर देत शेवटी गाडीत बसली. गाडी हळूहळू दारातनं बाहेर पडू लागली. तिच्या नजरा सतत मागे वळत होत्या. घरासमोर उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातनं अश्रू ओघळत होते. आई, वडील, भावंड, नातेवाईक सगळे तिला निरोप देत हात हलवत होते. जणू त्या क्षणी त्या घरानंच आपलं एक अंग हरवलेलं होतं. गाडी दिसेनाशी होत असताना शेवंता खिडकीतनं बाहेर पाहत राहिली. माहेरच्या अंगणातले कोवळे क्षण तिच्या मनात कायमचे कोरले गेले होते. माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाताना शेवंताच्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या. वडिलांच्या संस्कारांनी तिला आत्मविश्वास दिला होता, तर नवऱ्याच्या नजरेतला विश्वास आणि आपुलकी यानं तिच्या मनाला उभारी दिलेली. वडिलांनी तिला नेहमी शिकवलं होतं की स्त्री ही घराचा आधारस्तंभ असते. तिच्या विचारांची स्पष्टता, आत्मसन्मान आणि समर्पण कुटुंबाला बळ देतं. सासरच्या अंगणात पाय ठेवताना तिला नव्यानं जग जिंकायचं होतं. पहिल्याच दिवशी सासूबाईंनी तिला प्रेमाने जवळ घेतलं. तू आता आमची सून नव्हे, आमची लेक आहेस. त्या शब्दांमध्ये असलेली माया शेवंताच्या हृदयाला भिडली. नवऱ्याने तिला समजून घेतलं, तिच्या मतांना स्थान दिलं आणि ती एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळखली जावी याची जाणीव ठेवली. या नव्या घरात तिच्या स्वप्नांना नवे पंख मिळत होते. संसाराच्या नव्या वाटेवर पहिलं पाऊल टाकताना शेवंता साऱ्या आठवणींच्या साक्षीनं अधिक समृद्ध झाली होती. माहेरचा गंध अजूनही तिच्या मनात दरवळत होता, पण नव्या आशा, जबाबदाऱ्या आणि नात्यांच्या गाठी बांधत ती आपल्या स्वप्नाचं नवं घर सजवण्यासाठी सज्ज झालेली होती. शेवंता आता नव्या आयुष्याच्या प्रवासाला लागली होती. माहेरच्या मायेच्या सावलीत वाढलेल्या तिच्या मनात आईवडिलांच्या शिकवणीचा उजळ प्रकाश तर होता, नवऱ्याच्या नजरेतल्या विश्वासाचा ठाम आधारही होता. या नव्या वाटचालीत तिने ठरवलं होतं, माहेर आणि सासर यांना एका सुगंधी माळेत गुंफायचं, दोन्ही कुटुंबांना प्रेमाच्या एका विशाल वटवृक्षाखाली एकत्र आणायचं आणि आनंदाने नांदायचं. जीवनाच्या या प्रवासात अनेक माणसं भेटतात. काही क्षणभरासाठी असतात, तर काही कायमचं मनात घर करून राहतात. पण या प्रत्येकाची आपल्याविषयीची भावना सारखीच असते का? कधीच नाही. काही नाती केवळ सोयीपुरती असतात. त्या क्षणापुरती जवळ येतात आणि नंतर कुठल्या तरी वळणावर हरवून जातात. काही जण समोर असूनही आपल्याला समजून घेत नाहीत, तर काही अनोळखी व्यक्ती क्षणात आपल्याशी होऊन जातात. खरं बघता काही नाती स्वार्थाच्या पलीकडची असतात. त्यांना ना धनाची अपेक्षा असते, ना प्रतिष्ठेची, ना कसला वैयक्तिक फायदा. त्यांच्या अस्तित्वाचा अर्थ फक्त आपल्या चेहऱ्यावर उमटलेल्या गोड हास्यात असतो, मनमोकळ्या गप्पात असतो, एकत्र घालवलेल्या आनंदाच्या क्षणांमध्ये असतो. अशा नात्यांची किंमत करणं हे जीवनाचं सार आहे. पण आजच्या स्वार्थप्रधान जगात नाती देखील सोयीसाठी जुळतात आणि स्वार्थानुसार तोडली जातात. कधी कधी वाटतं या नात्यांमधली भावना आणि विश्वास इतके नाजूक असतात का की त्यांना सहजपणे तोडता येतं. काही माणसं आपल्या आयुष्यात अशा आठवणी मागे ठेवून जातात ज्या कितीही प्रयत्न केला तरी विसरता येत नाहीत. फरक एवढाच, चांगल्या आठवणी अंतःकरणात आनंद भरून जातात, तर कटू आठवणी मनाला खोल जखमा करून जातात. शेवंताला माहिती होतं की प्रत्येक नात्याचं मोल वेगळं असतं. काही नाती रक्तानं बांधलेली असतात, तर काही मनानं गुंफलेली. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरती प्रेम, समर्पण आणि विश्वासाच्या आधारावर एक सुंदर संसार उभारण्याचा संकल्प करत होती.
असा संसार जिथे नात्यांची वीण कधीही सुटणार नव्हती आणि जिथे प्रेमाचा गोडवा कायम दरवळत राहणार होता. खरं तर नाती जपायची असतील तर ती प्रामाणिकपणे आणि मनापासून जपली पाहिजेत. केवळ क्षणिक आनंदासाठी, वेळ घालवण्यासाठी नाती जोडणं म्हणजे कुणाच्या तरी भावनांशी खेळणं. आयुष्य अल्प आहे, अनिश्चित आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणूनच नात्यांमध्ये स्वार्थाचा शिरकाव होऊ नये. ज्या क्षणी स्वार्थ नात्यात शिरतो त्या क्षणी नातं टिकणं अशक्य होतं. जर तुम्ही कोणाच्या आयुष्यात असाल तर त्यांच्या मनात तुमच्या आठवणी गोड आणि अमूल्य राहायला पाहिजेत. त्यांना तुमच्या अस्तित्वाचा अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही नसताना तुमची उणीव भासली पाहिजे. खोटं बोलून कोणाचं मन दुखावणं, फसवणूक करणं हे केवळ नात्यांचा अपमान आहे. अपेक्षांच्या ओझ्याखाली नाती न जपता निस्वार्थी प्रेमानं त्यांना जपणं महत्त्वाचं. पैसा सर्वस्व नाही, पण मनानं जोडलेली नाती मात्र अनमोल असतात. आयुष्य हेच शिकवून जातं. लोक कमी असले, नाती मोजकीच असली तरी हरकत नाही, पण ती अखेरपर्यंत साथ देणारी असली पाहिजेत. शेवंताच्या संसाराची पहिली पहाट नव्या आशा, नवी स्वप्न आणि नव्या जबाबदाऱ्यांनी उजळून निघालेली होती. नव्या घराचा उंबरठा ओलांडताच तिच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू झाला. नव्या माणसांचं वेगळं वागणं, वेगळ्या सवयी, घरातले नियम, सगळं काही तिला नवीन होतं. ती हळूहळू नव्या घराच्या, नव्या वातावरणाच्या रंगात मिसळत होती. तिला घरातल्या प्रत्येकाला समजून घ्यायचं होतं, त्यांची मनं जिंकायची होती. हसतमुखाने, मायेने आणि संयमाने सासरच्या प्रत्येक नात्याला ती जपायचा प्रयत्न करत होती. तिच्या मनात उत्सुकता होती, थोडासा भीतीचा भावही होता, पण त्याहून अधिक सगळ्यांना खुश ठेवण्याची तीव्र इच्छा होती. कधीकधी या नव्या जबाबदाऱ्यांचं ओझं तिला थकवून टाकायचं, पण कधी हेच नवीन नातेसंबंध तिला आनंदही देत. तिच्या समजूतदारपणाने, प्रेमळ स्वभावाने तिने सासरच्या घरात स्वतःचं एक विशेष स्थान निर्माण केलं. कुटुंबातल्या लोकांनी तिला समजून घेतलं, प्रेम दिलं, आपुलकीने स्वीकारलं आणि तिच्या जीवनाचा हा टप्पा सुखद बनला. देवाचे गोठणे गावाच्या भार्गवराम मंदिरातल्या दसऱ्याची जत्रा शेवंत आणि मनोजसाठी वेगळीच होती. लग्नानंतरची पहिलीच दसऱ्याची जत्रा. भार्गवरामाच्या चरणी पहिल्यांदा व्रतस्थ पावलांनी अर्पण केलेलं नतमस्तक, या दोघांसाठी ही केवळ जत्रा नव्हती, तर नव्या आयुष्याच्या सोहळ्याचा एक भाग होता तो. सकाळीच भार्गवराम मंदिराच्या आवारात सनई चौघड्याचे मंगलसूर घुमायला लागले. वाऱ्यावर हलणाऱ्या आंब्याच्या पानाबरोबर पायवाटांवर बकुळीच्या फुलांचा मंद गंध दरवळत होता. मंदिराकडे जाणारा रस्ता रंगीबेरंगी नक्षीदार रांगोळ्यांनी आणि झेंडूच्या फुलांच्या रांगोळ्यांनी सजलेला होता. गुलाबी आणि पिवळ्या झेंडूच्या ओल्या पाकळ्या शेवंत आणि मनोजच्या पावलांखाली अलगद चुरडत होत्या. भार्गवराम मंदिराच्या गाभाऱ्यात समईतल्या वातींचा मंद उजेड आणि सुवास भरून राहिला होता. नव्या अगरबत्त्यांचे आणि धुपाचे लोट साऱ्या गाभाऱ्यात उठत होते आणि सनई चौघड्यांच्या नादात घंटानाद गुंजत होता. पुजाऱ्याच्या आवाजात गदगदलेली भक्ती जाणवत होती. शेवंत आणि मनोजने डोळे मिटून भार्गवराम देवाचे चरणस्पर्श केले. नवसाचा सुवास गुलालानं माखलेल्या लिंबा, आंब्याच्या आणि झेंडूच्या तोरणामध्ये, हळदी कुंकवाच्या तांबड्या मोहरात आणि घामेजलेल्या भक्तांच्या ओल्या कपाळात मिसळलेला होता. मंदिराच्या गाभाऱ्यातून भार्गवराम देवाची पालखी मोठ्या दिमाखात बाहेर निघाली. भजनाचा सूर कानी पडताच अंगावर रोमांच उभे राहिले. जय जय रामकृष्ण हरीच्या गजरानं वातावरण भारून गेलं. ढोल ताशांच्या निनादात गावकऱ्यांच्या डोळ्यात भक्तीचा भाव उमटला. लहान थोर मंडळी उंच उंच झेंड्यांसह पालखीच्या मागोमाग चालत होती.
काहींनी भंडाऱ्यानं माखलेली मस्तकं पालखीखाली झुकवली आणि शेवंताने नकळत हात जोडले. तिच्या मनात एक विशेष प्रार्थना उमटली. या नव्या संसाराला भार्गवराम देवानं आमच्यावर कायम कृपाछत्री ठेवावं. पालखी पुढे सरकत होती तशी बाजारपेठेतली गजबज वाढली. जत्रेत वेगवेगळी दुकानं, विविध रंगाची रोषणाई आणि गावकऱ्यांच्या उत्साही गप्पा सुरू होत्या. जत्रेच्या एका कोपऱ्यात पिवळ्या रंगवलेल्या भातुकलीच्या भांड्यांचं दुकान होतं. तिथल्या तांब्या पितळेच्या खेळण्यात झळाळणारा सूर्यकिरण बघून शेवंता हरखून गेली. एका गाठोड्यातून बाहेर काढलेली काचेच्या हिरव्या बांगड्यांची जोड तिच्या नजरेत भरली. त्या बांगड्या हातात घालून पाहताना तिच्या डोळ्यात लाजरी चमक उमटली. मनोज तिच्याकडे हसून बघत होता. घ्या की वहिनी, नव्या नवरीच्या हाताला शोभतील. दुकानदारानं बोलता बोलता बांगड्याचा जोड तिच्या ओंजळीत दिला. मनोजने हसून पैसे मोजले आणि शेवंताच्या हातात ते अलगद ठेवले. भार्गवराम मंदिरात भरलेल्या जत्रेच्या मोकळ्या आवारात मोठ्या मुलांचा झाकडी नाच रंगला होता. तरुण मुलं झाकडी नाच नाचत, उड्या मारत, लयबद्ध हालचाली करत आपलं कसब दाखवत होती. गणा धावरे गणा पावरे असा पारंपरिक गाण्याचा ठेका जत्रेच्या वातावरणात रंग भरत होता. दुसऱ्या बाजूला मुलींच्या फुगडी खेळण्याची जागा होती. रंगीत साड्यांमध्ये फुलपाखरांसारख्या फिरणाऱ्या, हसणाऱ्या आणि नाचणाऱ्या तरुणी त्या जत्रेला एक वेगळीच ऊर्जा देत होत्या. शेवंताचं मन फुगडी खेळणाऱ्या मुलींमध्ये रमून गेलं होतं. तिच्या डोळ्यात कौतुक होतं. नकळत तिचे पाय ताल धरायला लागले, पण तिने लाजून मनोजकडे बघितलं. तो मंद हसत म्हणाला, खेळ ग, मी आहेच की इकडे. त्याच्या डोळ्यातल्या त्या शांत हसऱ्या विश्वासानं शेवंता खुदकन हसली आणि तिनेही फुगडीत उडी मारली. सूर्य कलायला लागला तरी जत्रेचा रंग काही फिका पडत नव्हता. मंदिराच्या पायऱ्यांवर बसून शेवंत आणि मनोज गरम गरम भजी आणि वडापाव मिसळची चव चाखत जत्रेच्या आठवणी मनात साठवत होते. पायाखालच्या दगडी लादीवर गुलालाचे लालसर रंग उतरलेले होते. हवेत अजूनही ढोलताशाच्या नादाचे शेवटचे हेल उमटत होते. भार्गवरामाच्या मूर्तीकडे बघून शेवंताच्या मनात एक विचार उमटला की ही जत्रा दरवर्षी असते, पण आजचं हे आमचं लग्नाचं पहिलं वर्ष. हे कायम लक्षात राहील. हा दिवस आमच्या प्रेमाच्या आठवणींमध्ये कोरला गेलाय. मनोजने तिच्या खांद्यावर हलके हात ठेवला आणि दोघं नव्या प्रवासाच्या दिशेनं एकमेकांच्या साथीनं मंदिराच्या पायऱ्यांवरनं खाली उतरायला लागले. जसा काळ पुढे पुढे सरकत गेला तशा सासरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या, कटकटी वाढायला लागल्या आणि कौटुंबिक स्वार्थ तिच्या आयुष्यावर सावली टाकायला लागला. तिचं स्वतःसाठीच असं काहीच उरलं नव्हतं. ती नवरा, सासर आणि संसार यात इतकी गुरफटली की स्वतःलाच हरवून बसली. एक दिवशी रोजच्या कामाच्या तिच्या मनाच्या तळाशी दडून बसलेल्या आठवणींना हळूवार स्पर्शून गेला. ती डोळे मिटून बसली. तिच्या मनाच्या गाभ्यात माहेरच्या रम्य आठवणींचा झंकार घुमायला लागला. आईच्या मायेच्या हातांनी केलेला गुळपोळीचा गोड उष्ण स्पर्श, वडिलांच्या संस्कारांनी भारलेले शब्द, भावंडांसोबत घालवलेले निश्चिंत आनंदानं भारलेले क्षण, या साऱ्या आठवणी तिच्या हृदयाला अलगद स्पर्शून गेल्या. माहेर हा तिच्या जीवनातला अमूल्य ठेवा होता, ज्यानं तिचं बालपण सुंदर केलं आणि तारुण्य गोड बनवलं. त्या मधुर आठवणींमध्येच तिला तिच्या अस्तित्वाचा खरा आनंद आणि ओलावा सापडला. सासरचा नवा माहोल, नवी जबाबदारी, नवे नातेवाईक, या साऱ्या नव्या जडणघडणीच्या व्यापातही शेवंता आपल्या माहेरच्या आठवणींचा एक खास कोपरा मनात जपून होती. ती जिथेही असली, कितीही व्यग्र असली तरी तिच्या हृदयाच्या त्या कोपऱ्यात आईच्या निरपेक्ष प्रेमाचा स्पर्श, वडिलांच्या प्रेमळ मार्गदर्शनाची सावली आणि भावंडांच्या खट्याळ पण जिव्हाळ्याच्या संगतीचा गोडवा कायम तिच्या मनात होता. आईसोबत स्वयंपाकघरात घालवलेले क्षण, तिच्या हातून जेवण शिकतानाच्या गमती जमती,
असं कर तसं कर, इतकं मीठ घाल, ते नीट परतव, असं आईनं सांगताना केलेलं हसू आवरणं. ही सगळी चित्र आजही शेवंताच्या आठवणींच्या पडद्यावर ताजीतवानी होती. कधी आजीच्या कुशीत झोपताना तिने ऐकलेल्या गोष्टी मनाला उबदार स्पर्श करून जात. भावंडांसोबत अंगणात खेळलेल्या गमती-जमती, त्यांच्या लहान-सहान भांडणातनं जन्मलेलं गोड नातं, त्यांच्या पाठिंब्यानं मिळालेली मायेची ऊब, या साऱ्यांनी माहेरच्या आठवणींना एका वेगळ्याच सुगंधानं भारून टाकलेलं होतं. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की आयुष्याला एक वेगळंच गाणं लाभायचं. आभाळभर साचलेली गर्द ढगांची नजर आणि थेंबांनी ओली झालेली मातीची सागरमाया, यातूनच आमच्या शेतातल्या लावणीच्या दिवसांना सुरुवात व्हायची. भाऊ एक छोटासा लाकडी नांगर तयार करायचा, त्याच्या डोळ्यातनं हुशारी ओसंडायची आणि तो मला नांगर पुढे ओढायला सांगायचा. मी त्या नांगराचा बांबू पुढे ओढायची आणि तो मागून त्याला दिशा द्यायचा. चिखलाचा ओलसर स्पर्श अंग भरून खेळायचा आणि आम्ही फक्त खळखळून हसायचो. भाताची कोवळी रोपं हातात घेऊन आम्ही भावंड एक एक पात घेऊन लावणीला लागायचो. ती पात कोण आधी संपवतो यावरून 7व्या पानावरची चढाओढ रंगायची. कोणीतरी झपाझप हात चालवायचं तर कोणाचं लक्ष कधीमधी आभाळात उडणाऱ्या सावऱ्यावर जायचं. दुपार झाली की वडाच्या झाडाखाली आम्ही जेवायला जमायचो. आईच्या शिदोरीतून उगम पावलेला तो गरम वास अजूनही जिभेवर रेंगाळतो. जेवणानंतर वडाच्या पारंब्यावर झोके आणि माळरानाची गार सावली अंगावर घेत मजा करायचो. त्या माळरानावर कधी मोर आपल्या पिसाऱ्यात रंगांची होळी उधळायचा, तर कधी आभाळात एखादं इंद्रधनुष्य पाण्याच्या थेंबांवर उमटायचं. त्या काळातल्या पावसाच्या थंडीच्या कुडकुडीत आम्हाला मजा वाटायची, कारण ती आमच्या श्रमांची, मातीशी खेळण्याची आणि नात्यांची ऊब असायची. त्या दिवसांना शब्द नाहीत, फक्त आठवणींचा सडा आहे. त्या सड्यावर चालताना अजूनही पावलाखालचा चिखल आपलं नाव हाकारणारा वाटतो. शेवंत आपल्या लाडक्या बालमैत्रिणींच्या आठवणीत रमली, तसं तिचं मन रंगीबेरंगी बालपणात हरवून गेलं. पहिल्यांदा शाळेच्या वर्गात पाय ठेवतानाचा तो उत्साह, काखेत दप्तर लावून वाटेनं चालताना मित्रमंडळींमध्ये दंग होणं, नवीन कपडे, नवीन मित्रमैत्रिणी आणि दप्तरातल्या पाटीपुस्तकाची नवलाई, या साऱ्या आठवणींनी तिच्या मनात हळूवार गोडवा भरला. शाळेच्या घंटानादासोबत जणू आयुष्याची लयबद्ध चाल सुरू व्हायची. वरांड्यात बसून एकत्र केलेली प्रार्थना, आपल्या वर्गात जाऊन उड्या मारत घेतलेली बसायची जागा, गमती-जमती, खोडकरपणा आणि आनंदाने भारलेले दिवस, या सगळ्याची आठवण शेवंता पुन्हा एकदा मनाशी घट्ट धरून बसली. घराच्या पडवीत ओट्यावर बसून मैत्रिणींसोबत काचकावड्यांचा खेळ, अंगणभर लपंडावाचा गजबजाट, मोकळ्या मैदानात खूप धावणं, मस्ती करणं, या सगळ्या आठवणी आज तिच्या मनाच्या कोपऱ्यातून झरझर बाहेर यायला लागल्या होत्या. श्रोते हो, या आठवणी ऐकूयात उद्याच्या भागात, अर्थात शेवंत या कादंबरीच्या 3ऱ्या भागात, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.